स्वार्थामुळे लागली प्रभागाची वाट. नाशिक प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष महिला उमेदवार सविता राम म्हस्के मैदानात उतरलेल्या असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष महिला उमेदवार सविता राम म्हस्के या कपबशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. स्थानिक रहिवासी असलेल्या सविता म्हस्के यांना प्रचारादरम्यान मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो असून दुर्लक्षित प्रभागाचा आवाज आता उठतो आहे अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येते आहे. सविता म्हस्के यांनी आपल्या प्रचारात स्पष्ट भूमिका मांडत सांगितलं आहे की गेली कित्येक वर्ष प्रभाग क्रमांक 1 मध्ये आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. प्रत्यक्षात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, गार्डन आदी प्रश्नांची परिस्थिती जैसे तेच राहिली. मूलभूत सुविधा, नागरी सुविधा याकडे दुर्लक्ष करत माजी नगरसेवकांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला आणि त्या स्वार्थापोटी काही आयात उमेदवार प्रभागात माथी मारली गेली असं त्यांनी नमूद केलेलं आहे. ही लढाई केवळ पदासाठी नसून जनतेसाठी आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणण्यासाठीच मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे असंही सविता म्हस्के यांनी म्हटलेलं आहे. स्थानिक समस्यांची जाण असलेली उमेदवार म्हणून सविता म्हस्के यांच्याकडे मतदार मोठ्या आशेने पाहत असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तनाची हवा निर्माण झाल्याचं चित्र आहे. मतदारांना एवढंच सांगणार आहे की गेल्या 15 वर्षापासून प्रभागात काम करत आहे. नागरिकांनी तर ते पाहिलेलंच आहे. हे काम बघून काही पक्षांनी माझी दखल घेतली व तिकीट देणार अशी मला गवाही दिली होती. पण काही कारणास्तव त्यांनी बाहेरचा उमेदवार आणून त्यांना तिकीट दिले आणि स्थानिकांना डावळले. तर नागरिकांनी हेच बघायचं आहे की स्थानिकांना मतदान करायचं का बाहेरचा उमेदवार आला आहे त्याला मतदान करायचं. अजंता आता तर आम्ही प्रभागात फिरतोय, इतक्या समस्या आहे. पाण्याच्या, गार्डन नाही, रस्ते खड्डे खूप झालेले आहे, लोकांना खूप अडचणी आहेत. पण प्रभागात स्थानिक नगरसेवक आहे ते निवडून येतात आणि बसतात, काहीच कामं होती नाही. त्यांच्या खूप नागरिकांच्या समस्या आहे त्या त्यांच्यापर्यंत जातात पण ते काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत राहतीच नाही. नागरिक येतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यावेळेस नागरिकांचा खूप संताप असा आहे की आम्हाला आता अपक्ष उमेदवार निवडून आणायचा आहे म्हणून. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिक मधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.